नमस्कार. अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. महा टी 2026 साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ नक्कीच महत्त्वपूर्ण असणार आहे. 2013 पासून 2025 पर्यंत महा टी एक्झाममध्ये समाजशास्त्र विषयामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत पेपर क्रमांक 2 मध्ये, तर सगळे प्रश्नांचे आपण PYQ अनालिसिस करणार आहोत. पहिला व्हिडिओ आहे आपला हा. तर महा टी 2014 मध्ये समाजशास्त्र विषयाचा जो पेपर झाला होता, तर त्याच्यापैकी पहिले 30 प्रश्न आज आपण अगदी अभ्यासणार आहोत. प्रश्न कुठून येतात, कसे येतात, त्याच्यापैकी जे पर्याय असतात तर ते पण निग्लेक्ट करून आपल्याला नाहीच चालेल. जर तुम्हाला व्यवस्थित परीक्षेला चांगले मार्क्स मिळवायचे असतील तर प्रश्नात असणारे सर्व पर्याय या सगळ्यावर तुमची कमांड असणे खूप जास्त गरजेचं आहे. तर सुरुवात करूया आपण आपल्या व्हिडिओला. बघा, तुम्ही महा टी 2026 ची तयारी करत असाल तर नक्की चॅनल आपलं सबस्क्राईब करून ठेवा, एक लाईक जरूर करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींच्यापर्यंत चॅनलची लिंक नक्की पोहोचवा. 10वी पर्यंतचे भूगोलाचे व्हिडिओ आपण स्टेट बोर्डचे कव्हर केलेले आहेत, रिव्हिजनचे व्हिडिओ. आणि आता लवकरच इतिहासाचे पण सुरू होणार आहेत. 6वी पासून जर 12वी पर्यंत इतिहासाची जी पाठ्यपुस्तकं आहेत तर तिथून मध्ये प्रश्न विचार. इतिहास आणि नाट्यशास्त्र जे आपलं राहिलेलं आहे ते पण आपण कव्हर करणार आहोत लवकरच. आणि इयत्ता वाईज म्हणजे 6वी इतिहासावर आधारित प्रश्नसंच, 7वी इतिहासावर आधारित प्रश्नसंच, अशा पद्धतीने पण एखादी लवकरच सुरू करणार आहे. तर तुम्हाला समाजशास्त्र विषयामध्ये 45 ते 50 प्लस मार्क घ्यायचे असतील तर आपलं जे काही आपल्या चॅनलवर व्हिडिओ अपलोड होतील बघा, स्टेट बोर्डच्या बाहेर तुम्हाला काहीही त्यामुळं रेडीमेड मटेरियल किंवा बाजारातून काहीतरी पुस्तक आणून घेण्यापेक्षा तुम्ही जर 6वी ते 12वीची पुस्तकं प्रॉपर केलीत भूगोलासाठी, इतिहासासाठी, नागरिकशास्त्रासाठी, तर तुम्हाला जास्तीत जास्त त्याच्यातून आउटपुट भेटेल. आणि त्याच दृष्टीनं आपण इतिहासाचे पण जे पाठ्यपुस्तक आहेत तर त्याचे रिव्हिजनचे व्हिडिओ लवकरच घेऊन येणार आहोत. ॲक्च्युअल पाठ्यपुस्तकातून जो डाटा IMP आहे, जो फॅक्च्युअल डाटा जो परीक्षेला विचारला जातो वारंवार, तो आपण इथं डिस्कस करणार आहोत. तर सुरू करूया. महा टी 2014 साठीचा हा पेपर आहे. पेपर क्रमांक 2 समाजशास्त्र. सुरुवातीचे जे 30 प्रश्न आहेत तर याच्यामध्ये आता मार्कांची विभागणी कशी असणार आहे. 30 प्रश्न आहेत आणि त्या 30 प्रश्नांपैकी 22 प्रश्न तुम्हाला इतिहासावर आधारित आहेत. 22 प्रश्न इतिहासावर आधारित आहेत आणि जे राहिलेले 8 प्रश्न आहेत तर ते नागरिकशास्त्र या विषयावर, म्हणजे की बघा, तुम्हाला 6वी पासूनच नागरिकशास्त्र सुरू होतं. तर नागरिकशास्त्रावर आधारित 8 प्रश्न, 22 प्रश्न इतिहासावर आधारित या प्रश्नपत्रिकेमध्ये पाहायला मिळतील. पहिला प्रश्न बघूया. आदिलशहाने सरलष्कर हा किताब कोणाला दिला? बघा, पर्याय बघून घेऊ. ए आहे मलिक अंबर, बी आहे फतेह खान, सी आहे शरीफजी आणि डी आहे शहाजी राजे. आता इथं आदिलशहाने विचारलेला आहे आणि सरलष्कर हा जो किताब आहे तर तो कोणाला दिला? तर याचं अचूक उत्तर असणार आहे शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील. क्रमांक डी. मग आता मलिक अंबर कोण होते, फतेह खान कोण होते, शरीफजी कोण होते, तर त्यांच्याबद्दल पण आपण माहिती पाहून घेऊ. मलिक अंबर बघा, अहमदनगरच्या निजामशाहीतील एक प्रसिद्ध मंत्री व सेनापती होते आणि त्यांनी मुघलांविरुद्ध लढा दिलेला आहे, मलिक अंबर. त्याच्यानंतर फतेह खान कोण होते, तर निजामशाहीतील सरदार. मलिक अंबरच्या मृत्यूनंतर सत्ता हातात घेतली. निजामशाहीमधील दोघेही आहेत, मलिक अंबर आणि फतेह खान. आता शरीफजी बघा, मराठा सरदार, इतिहासात कमी उल्लेख पण निजामशाही किंवा मराठा काळातील व्यक्ती. जरी तुम्हाला हे तिघेही निजामशाहीतील होते एवढं जरी माहिती, तरी बघा आता आदिलशाह हा आदिलशाहीशी संबंधित असणार आहे. त्यामुळं हे तिन्ही, मलिक अंबर असेल, फतेह खान आहे, जे आहेत, त्यांचा संबंध कुठं येतो तर निजामशाहीशी, निजामशाही. त्यामुळं आपलं उत्तर काय असणार आहे? क्रमांक डी, शहाजी राजे. त्याच्यानंतर पुढे 2 नंबरचा प्रश्न आहे. चुकीची जोडी ओळखा. चुकीची जोडी, अशा अशा पद्धतीचे जे प्रश्न आहेत तुम्हाला वारंवार पाहायला मिळतील. किल्ल्याचं बदललेलं नाव आणि जुनं नाव यावर आधारित हा प्रश्न आहे. आता इथं 3 नावे बरोबर आहेत. एक नाव जे चुकीचं दिले ते आपल्याला शोधायचं आहे. ज्यावेळी आपण पर्याय वाचत असतो, चूक विचारले का बरोबर विचारले, ह्या कीवर्ड्सकडे आपलं लक्ष पाहिजे. आणि अयोग्य आहे, योग्य आहे का, विधान वाचत असताना किंवा एखादा प्रश्न वाचत असताना काही शब्द असतात, कीवर्ड्स असतात, ज्याच्यातून आपल्याला प्रश्नामध्ये नक्की काय अपेक्षित आहे हे विचारलेलं आहे. आता इथे चुकीची जोडी अपेक्षित आहे. त्यामुळे बघा, मुरुंबदेव हे काय आहे? जुनं नाव आहे मुरुंबदेव किल्ल्याचं आणि त्याचं नाव बदलून काय झालेलं आहे? राजगड. त्याच्यानंतर रायरी हे जुनं नाव आहे किल्ल्याचं, नंतर बदललेलं नाव आहे रायगड. त्याच्यानंतर भोरप्या बघा, भोरप्या किल्ल्याचं बदललेलं नाव आहे प्रतापगड. आता फक्त ही तिन्ही
विधाने बरोबर आहेत. राजगड असेल, रायगड असेल, प्रतापगड असेल, त्यांची जुनी नावं आणि नवीन नावं जोड्या बरोबर आहेत. त्यामुळे हे तिन्ही येणार नाहीत. म्हणजे उत्तर काय असणार आहे? रायरेश्वर. आता कसं बघा, रोहिडा हे जुनं नाव आहे आणि रोहिडा किल्ल्याचं नंतर बदललेलं नाव काय आहे? विचित्रगड. काय आहे? विचित्रगड. त्यामुळे रोहिडाचं जर विचित्रगड असेल तर रायरेश्वर येणार नाही. त्यामुळे ऑप्शन क्रमांक डी आपलं उत्तर असेल. आता पुन्हा आणखीन काही बदललेले नावं आहेत. कोंढाणा किल्ल्याचं नाव बदलून काय झालेलं आहे? सिंहगड. तोरणाचं बदलून प्रचंडगड, मुरुंबदेवचं राजगड, रायरीचं रायगड, रोहिडाचं विचित्रगड आणि इथं सुद्धा तुम्हाला PYQ विचारलेलं आहे. खेळणा किल्ल्याचं बदललेलं नाव आहे विशाळगड. बघा, खेळणा लक्षात ठेवा, खेळण्याचं नाव आहे विशाळगड. नंतर तिसरा प्रश्न आहे, इथं जोड्या जुळवायच्या आहेत गट अ आणि गट ब. आता इथं व्यक्ती दिलेल्या आहेत तुम्हाला गट अ मध्ये आणि व्यक्ती कशाशी संबंधित आहेत ते इथं दिलेलं आहे. आता इरास्मस आहे, फर्डिनांड मॅगेलन आहे, रॉजर बेकन आहे, हॅले आहे. पुढं विचारवंत, खलाशी, खगोलशास्त्रज्ञ आणि धर्मसुधार. मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असते, जोड्या जुळवा. असा जर प्रश्न तुम्हाला आला तर सगळ्या जोड्या जुळवत बसायच्या नसतात. जिथं आता अ ब क ड मला काय येतं हे तिथं अपेक्षित आहे. आता या अ ब क ड या 4 पैकी मला कोणती जोडी बरोबर माहीत आहे किंवा अचूक माहीत आहे तिथून आपण सुरुवात करायची. 1 किंवा 2 जोड्या जुळवायच्या, पर्याय एलिमिनेट करायचे आणि डायरेक्ट उत्तर निघून जातं. आता हॅले बघा, तर हॅलेचा आपल्याला धूमकेतू माहीत आहे. म्हणजे धूमकेतू, हॅलेचा धूमकेतू, हॅले या संशोधकाच्या नावावरून त्या धूमकेतूला हॅले हे नाव देण्यात आलेलं आहे. त्या हॅलेचा संबंध कशाशी येईल? खगोल शास्त्रज्ञ. जर डचं 3 आलं तर डायरेक्ट पर्यायाकडे यायचं. डचं 3 कुठं कुठं आहे बघायचं आणि पर्याय इलिमिनेट करून टाकायचे. आता इथं डचं 1 दिलेलं आहे, हा पर्याय नाही. डचं 2 दिलेलं, हा पर्याय नाही. पुन्हा इथं डचं 1 आहे, हा पण पर्याय नाही. बघा, 1 किंवा 2, जास्तीत जास्त 2 आणि एखादी जरी जोडी माहीत असेल किंवा 2 जोड्या माहीत असेल तर तुम्हाला प्रश्न इझिली सोडवता येतो. सगळ्या जोड्या जुळवत बसायच्या नाहीत. आता बाकीच्या जोड्या बघून घेऊ. इरास्मस कोण होता? तर तो होता एक. फर्डिनांड मॅगेलन कोण होता? त्यानं पृथ्वी प्रदक्षिणा घातलेली आहे. तो कोण होता? तर खलाशी होता. रॉजर बेकन कोण होते? विचारवंत. आणि हॅली कोण होते? तर खगोलशास्त्रज्ञ. परत आता म्हणजे याचं उत्तर काय असणार आहे? ऑप्शन क्रमांक ए. आता परत सगळ्या व्यक्तींच्या बद्दल व्यवस्थित माहिती. इरास्मस नेदरलँड देशातील विद्वान, मानवतावादाचा प्रसार करणारे विचारवंत होते. शिक्षण आणि समाज सुधारणेवर भर दिलेला आहे. आता फर्डिनांड मॅगेलन यांच्याविषयी माहिती काय आहे? पोर्तुगाल देशातील समुद्री मार्गाने प्रवास करणारे धाडसी शोधक होते आणि पृथ्वीभोवती फिरण्याच्या मोहिमेची सुरुवात केली. पृथ्वी प्रदक्षिणाचा संबंध असेल म्हणजेच मॅगेलन. त्याच्यानंतर रॉजर बेकन इंग्लंड देशातील तत्वज्ञ आणि शास्त्रज्ञ होते. प्रयोगावर आधारित ज्ञानाला त्यांनी महत्त्व दिलेलं आहे. आणि हॅले बघा, इंग्लंड देशातील खगोलशास्त्रज्ञ होते. धूमकेतूंचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ म्हणून प्रसिद्ध इथं दिलेलं आहे खगोलशास्त्रज्ञ हॅले. पुढं 4 नंबरचा पर्याय आहे. प्रश्न आहे, मीरत कट खटल्यात पुढीलपैकी कोणाला ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती? मीरत कट खटला बघा, क्रांतिकारकांच्यावर मीरत या ठिकाणी खटला जो चालवण्यात आला आणि तोच खटला मीरत कट म्हणून ओळखला जातो. इतिहासाचा ज्यावेळी आपण अभ्यास करतो आधुनिक भारताचे 3 कट आहेत तुम्हाला. एक आहे काकोरी कट आहे, त्याच्यानंतर आणि तिन्ही माहीत पाहिजेत. त्याच्यानंतर चित्तगाव कट आहेत आणि मीरत कट आहे. चित्तगाव कट, त्याच्यानंतर मीरत. आता या तिन्ही कटाबद्दल माहिती बघा, तर 1925चा काकोरी कट आहे. आझाद सिंग, अशफाकुल्ला वगैरे हे काकोरी कटाशी संबंधित आहे. त्या व्यक्ती पण विचारल्या जातात. आता काकोरी कट काय आहे? तर इथं रेल्वेचा खजिना लुटलेला आहे काकोरी या गावामध्ये. त्याच्यानंतर चितगाव कट काय आहे? चितगाव कटाचं नेतृत्व कोणी केलेलं आहे? सूर्यसेन यांनी केलेलं आहे. कोणी केलेलं आहे? सूर्यसेन. इथं सूची असं लक्षात ठेवू. चितगाव कट कुणाशी संबंधित आहे? सूर्यसेन यांनी नेतृत्व केलेलं आहे. चितगाव कटाची पार्श्वभूमी काय आहे? तर तिथं या चितगाव, बंगालमधील एक गाव आहे चितगाव. तिथं शस्त्रगार आहेत, तर त्याचा साठा लुटण्यात आलेला आहे. शस्त्रगारांचा साठ्याची लूट या चितगाव कटामध्ये झालेली आहे. काकोरी कटामध्ये काय झालेलं आहे? रेल्वेचा खजिना लुटलेला आहे. आणि कुठून? तर साम्यवादाशी संबंधित जे क्रांतिकारक होते तर त्यांच्यावर मीरत या ठिकाणी जो खटला झाला त्याला म्हटलं जातं मीरत कट. आता ह्याच्यामध्ये डांगे मीरत कटामध्ये सामील होते, बरोबर आहे. निमकर होते, अहमद होते. आता इथं काय दिलेलं आहे? ब्रिटिश सरकारने अटक केली नव्हती.
इथं ज्यावेळी आपण राजेंद्र लाहिरी यांचा संदर्भ घेतो त्यावेळी लाहिरी हे कोणत्या गटामध्ये सामील होते, तर ते होते काकोरी गटामध्ये. त्यामुळे लाहिरी हे नाव फक्त इथं काय आहे, चुकीचं आहे. त्यामुळं डांगे असतील, निमकर असतील, अहमद असेल, ही सगळी तिन्ही नावे कशाशी संबंधित आहेत, तर मिरज कटखटल्याशी. अशा पद्धतीने उत्तर असणार आहे हे ऑप्शन क्रमांक डी. पुढे आता पुन्हा मिरज कटखटल्यातील काही आणखीन जे क्रांतिकारक आहेत त्याच्यामध्ये डांगे आहेत, अहमद आहेत, शौकत उस्मानी आहेत, फिलिप स्प्रॅट आहेत, ब्रेन ब्रॅडले आहेत आणि आणखीन कोण आहेत, निमकर आहेत. तर ही पण नावे लक्षात ठेवा. पुढे भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत असलेल्या विटा सापडल्या आहेत. नागरी ज्या वसाहती आहेत किंवा नागरी संस्कृती ज्या आहेत तर त्या नदीच्या काठी वसलेल्या आहेत. त्या नद्यांची माहिती आणि त्या संस्कृती जास्तीत जास्त विचारल्या जातं. हडप्पा संस्कृतीचा विकास सिंधू नदीकाठी झालेला आहे. त्याच पद्धतीने बघा इथं आता दोन नद्या आहेत, टायग्रिस आणि युफ्राटिस. या नदीच्या काठी मेसोपोटेमियन ही जी संस्कृती आहे तर बसलेली आहे किंवा विकसित झालेली आहे. आणि या मेसोपोटेमियन संस्कृतीमध्ये परत 4 उपप्रकार आहेत. असिरियन संस्कृती आहे, बॅबिलोनियन संस्कृती आहे आणि सुमेरियन संस्कृती. आणखीन चौथी आहे अक्केडियन. याच्यावर पण तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. असेरियन, बॅबिलोनियन, सुमेरियन आणि अक्केडियन या 4ही संस्कृती कोणत्या संस्कृतीमध्ये समाविष्ट होत्या, तर मेसोपोटेमियन या संस्कृतीमध्ये. आता इथं प्रश्न काय विचारलाय, भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत असलेल्या विटा सापडतात. तर भारतामधल्या ज्या हडप्पा संस्कृतीमध्ये विटा सापडलेल्या आहेत तर त्या कशाशी, कुठल्या विटा सापडलेल्या आहेत, तर सुमेरियन. भारतात हडप्पा संस्कृतीच्या वसाहतीत असलेल्या विटा सापडल्या आहेत सुमेरियन संस्कृतीच्या. त्यामुळे उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी. आता परत काही संस्कृती आहेत त्यामुळे संस्कृतीवर प्रश्न आलाय त्यामुळे बाकीचे ज्या संस्कृती आहेत तर त्या आपण माहीत असणे गरजेचं आहे. आणि प्राचीन भारताचा इतिहास 6वी आणि 11वीचं पाठ्यपुस्तक जे आहे इयत्ता 6वी आणि इयत्ता 11वी त्याच्यामध्ये तुम्हाला डिटेलमध्ये प्राचीन भारताचा इतिहास दिलेला आहे. जसं 6वीला आहे तर तोच भाग ॲज इट इज 11वीला आहे. काही ॲडिशनल माहिती तुम्हाला 11वीला देण्यात आलेली आहे. त्यामुळं 11वी आणि 6वीचा इतिहास जो आहे तो व्यवस्थित जर केला तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर निघेल. तर आता सिंधू संस्कृती आहे, सिंधू नदीकाठी वसलेली आहे आणि सिंधू संस्कृतीलाच दुसरं नाव काय आहे, हडप्पा. सिंधू संस्कृतीलाच दुसरं नाव काय आहे, हडप्पा संस्कृती. त्यामुळे सिंधू संस्कृती आणि हडप्पा संस्कृती दोन्ही एकाच संस्कृतीची नावे आहेत. कन्फ्युजन क्लिअर करून घ्या. तर मेसोपोटेमिया संस्कृती कोणत्या नद्यांच्या काठी विकसित झाली, टायग्रिस आणि युफ्रेटिस नद्या लक्षात ठेवा. इजिप्त संस्कृतीचा विकास नाईल नदीकाठी झाला. चिनी संस्कृतीचा होयांगो नदी, जिला पिवळी नदी किंवा पीत नदी म्हणून ओळखलं जातं. ग्रीक संस्कृतीचा विकास हा समुद्रकिनारी झालेला आहे. त्याच्यानंतर एजियन समुद्र आणि रोमन संस्कृती आहे. रोमन संस्कृतीचा विकास कुठे झालेला आहे, टायबर नदी. तुम्हाला काय काय विचारलं जातं बघा, तर जास्तीत जास्त आपल्या अभ्यासासाठी सिंधू संस्कृती, मेसोपोटेमिया, इजिप्त आणि चिनी या 4 संस्कृती, विशेष करून या 4 संस्कृतीवर प्रश्न विचारला जातो. पुढं आता 6वा प्रश्न आहे, पुन्हा प्राचीन भारताशी संबंधित आहे. इतर रज्जुक, गोप आणि ब्राह्मणी 3 काय दिलेले आहेत. आता हे गट अ मध्ये जे दिलेले आहेत तर ते काय आहेत, अधिकारी आहेत. काय आहेत, तर अधिकारी आहेत किंवा प्रमुख आहेत. आणि इथं कोणत्या अधिकारी आहेत किंवा कशाचे प्रमुख आहेत ती माहिती गट ब मध्ये दिलेली आहे. जर तुम्ही रज्जुक, गोप आणि ग्रामीण हे जर यांचा जर संदर्भ घ्यायचं झालं तर मौर्य काळामध्ये जी प्रशासन व्यवस्था आहे तर मौर्यकालीन प्रशासन व्यवस्था तर त्यामध्ये ही पदं निर्माण करण्यात आली होती किंवा मौर्यकालीन प्रशासन व्यवस्थेमधील ही 3 पदं आहेत, रज्जुक, गोप आणि ग्रामीण. आता ग्रामीण बघा किंवा ग्रामणी असंही म्हटलं जातं. तर ग्रामणी कशाचा प्रमुख होता, ग्राम म्हणजेच काय, खेड्याचा प्रमुख होता. गोप कशाचा प्रमुख होता, तालुक्याचा प्रमुख होता. आणि रज्जुक काय आहे, मोठा अधिकारी. म्हणजे आता खेडे आणि तालुके आणि जिल्हा याच्या जर पाहिलं तर जिल्हा मोठा, जिल्ह्याचा, गोप तालुक्याचा प्रमुख आणि ग्रामीण किंवा ग्रामणी खेड्याचा प्रमुख. बघा अच तीन कुठं आहे, या 2 मध्ये आहे, ए आणि बी मध्ये. त्यामुळे सी आणि डी असंच कॅन्सल झालं. तर गोप बघा कुठं आहे, गोप आहे तालुक्याचा. म्हणजे बचं एक पाहिजे, बचं एक इथं नाही त्यामुळे दुसरा हा पण पर्याय गेला तर मिळालं. त्यामुळं तर पुढे आता परत एकदा माहिती घेऊ. रज्जुक जिल्हा स्तरावरील अधिकारी होता. न्याय देणे, जमीन मोजणे ही महत्वाची कामे करत असे. कर व प्रशासनावर देखरेख करीत असे. पुन्हा गोप बघा, काही गावांच्या गटाचा अधिकारी असे, गावांची नोंद असेल, लोकसंख्या व कर यांची माहिती ठेवणे, ग्राम प्रशासनावर नियंत्रण. ग्रामीण आता ग्रामीण किंवा ग्रामणी गावाचा प्रमुख, ज्याला गावचा मुखिया किंवा गावचा प्रमुख म्हटलं जायचं.
गावातील दैनंदिन कामे व शिस्त राखणे हे याचं काम होतं. कर गोळा करणे देखील या ग्रामणीचं काम होतं. आणि ही तिन्ही अधिकारी काय आहेत तर मौर्य प्रशासनातील अधिकारी आहेत, रज्जुक, गोप आणि ग्रामणी. त्याच्यानंतर पुढे 7 नंबरचा प्रश्न, अकबर बादशहाने निर्माण केलेली 3-ए-इलाही नवी व्यवस्था. ज्यावेळी आपण मध्ययुगाचा अभ्यास करतो, इयत्ता 7वी, मध्ययुगीन भारत इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सगळी माहिती दिलेली आहे. तर अकबर बादशहा याने सहिष्णू धोरण स्वीकारलेलं होतं आणि सर्व धर्मीयांना सामावून घेणार एक नवीन व्यवस्था सुरू केली होती. 3-ए-इलाही हा नवीन धर्म सुरू केला होता किंवा नवीन व्यवस्था सुरू केली होती. तर ती व्यवस्था म्हणजे काय बघा, तर मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होती. इस्लाम धर्मावर आधारित होती, हिंदू धर्मावर आणि ख्रिश्चन धर्मावर आधारित होती. पर्टिक्युलर एक एक धर्म सांगितला नाही, सर्व धर्मियांना सामावून व्यवस्था होती. उत्तर असेल मानवतावाद, एकेश्वरवाद आणि विश्वबंधुत्व या तत्वावर आधारित होते. पुढे आता अकबराविषयी डिटेल माहिती घेऊ. अकबराचं पूर्ण नाव काय आहे? जलालुद्दीन मोहम्मद अकबर. त्याचा राज्यकाल पासून कधीपर्यंत आहे? 1556 पासून 1605 पर्यंत. मुघल साम्राज्याचा सर्वात महान सम्राट मानला जातो. वडील कोण होते? हुमायून. कोण होते वडील? हुमायून. त्याच्यानंतर प्रशासन व कार्य बघा, अकबराने मनसबदारी पद्धत सुरू केलेले आहे. नंतर राज्याचे सुभे करून प्रशासन सुलभ केलेलं आहे. तुम्हाला सीटीटीला टोडरमलवर प्रश्न आलेला आहे. सीटीटीच्या अभ्यासक्रमामध्ये आहे हे नमूद. तर टोडरमल याच्या मदतीने अकबराने महसूल व्यवस्था सुधारली, सर्व धर्मांबद्दल सहिष्णुता ठेवली. धार्मिक धोरण कसं होतं अकबराचं, तर त्याने सर्व धर्मांना समान वागणूक दिली, जजिया कर रद्द केला आणि विविध धर्मांच्या विद्वानांशी चर्चा केली. आता हा जो जजिया कर आहे हा अकबराने रद्द केला, पण अकबरानंतर ज्यावेळी औरंगजेब सत्तेवर आला, पुन्हा औरंगजेबानं हा जजिया कर लागू केलेला आहे. पुढं आता दिनी-ए-इलाही व्यवस्था काय आहे, तर 1852 साली अकबराने ही व्यवस्था सुरू केली. हा एक नवा धर्म किंवा विचारपंथ होता. हिंदू, मुस्लिम, जैन, ख्रिश्चन इत्यादी धर्मातील चांगल्या गोष्टींचा समावेश असणारी ही व्यवस्था होती. एकेश्वरवाद, सर्व धर्मांचा आदर, नैतिक जीवन, प्रामाणिकपणा, सम्राटावरील निष्ठा हे काय होते, तर या दिनी-ए-इलाही या नवीन व्यवस्थेची मुख्य तत्वे होती. नंतर हे काही इतकं महत्त्वाचं नाही, वैशिष्ट्य किंवा इतर कार्य इथंपर्यंतच लक्षात ठेवा. पुढे आता 8 नंबरचा प्रश्न, नायब वकील ए मुतलक हा किताब यांना मिळाला. मल्हारराव होळकर, महादजी शिंदे, रघुजी भोसले आणि खंडेराव दाभाडे. उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक बी, महादजी शिंदे. पानिपतचं युद्ध झालं 1761. पानिपतचे 3 युद्ध आहेत बघा, आणि 1761चं जे पानिपतचं तिसरं युद्ध झालं तर त्या हानीनंतर मराठ्यांची सत्ता कुठेतरी दुर्बळ पडली होती आणि त्याला वर्चस्व प्राप्त करून देण्याचं काम या महादजी शिंदेने केलेलं होतं. आणि नायब वकील ए मुतलक हा किताब यांना मिळाला. कुणाला? महादजी शिंदे. ऑप्शन क्रमांक बी उत्तर आहे. पुढे आता परत सगळ्या व्यक्तींच्या बद्दल डिटेल माहिती. मल्हारराव होळकर मराठा साम्राज्यातील पराक्रमी सरदार आणि होळकर घराण्याचे संस्थापक. तुम्हाला घराणं आणि संस्थापक पण विचारलेले आहेत. ग्वाल्हेरचे कोण, इंदोरचे कोण, त्यामुळं हा भाग जरा व्यवस्थित करायचा आहे. त्याच्यानंतर महादजी शिंदे मराठा साम्राज्याचे बलाढ्य सेनापती होते. उत्तर भारतात मराठ्यांचे वर्चस्व त्यांनी प्रस्थापित केलं. रघुजी भोसले यांचं बघा, नागपूर घराण्याशी संबंधित आहेत. नागपूर घराण्याचे शासक आहेत. पूर्व भारतात त्यांनी मोहिमा केलेल्या आहेत. खंडेराव दाभाडे कोण होते, तर मराठा साम्राज्याचे आणि गुजरात भागात मराठ्यांचे वर्चस्व प्रस्थापित केलं. खंडेराव दाभाडे गुजरातमध्ये मराठ्यांचं वर्चस्व. आता 9 नंबरचा प्रश्न, अयोग्य मी मगाशी सांगितलं त्याप्रमाणे योग्य, अयोग्य, चूक, बरोबर हे जे शब्द आहेत, तर इथं तुम्हाला जास्त तुमचा फोकस असला पाहिजे. तुम्ही प्रश्न वाचतानाच या गोष्टी जर तुम्ही अंडरलाईन केल्या किंवा त्याला एक गोल केलं, त्यावेळी तुम्ही एखादा प्रश्न आपला सुटून जातो किंवा येत नसतं आपण सोडून तसंच पुढे जातो, आणि ज्यावेळी परत पाठीमागे येऊन त्यावेळी आपण हा प्रश्न सोडवतो, वेळ कमी असतो आणि तिथे योग्यच्या ऐवजी अयोग्य, अयोग्यच्या ऐवजी योग्य अशा पद्धतीने असं आपल्या सिली मिस्टेक होतात. आणि बरोबर जर उत्तर द्यायचं असेल तर आपण चुकीचं देऊन बसतो किंवा चूक शोधा म्हटलं की आपण बरोबर काहीतरी उत्तराला टिक करतो. त्यामुळे अशा सिली मिस्टेक टाळायच्या. आता इथं काय दिले, तर इंग्रज अधिकारी दिलेले आहेत आणि त्यांनी सुरू केलेल्या व्यवस्था आहेत, तर त्यांची माहिती, कायदा किंवा व्यवस्था इथं दिलेली आहे. आता रॉबर्ट क्लाइव्ह यानं दुहेरी राज्यव्यवस्था सुरू केलेली आहे, हे विधान बरोबर आहे. लॉर्ड कॉर्नवॉलिस, मुलकी नोकरशाहीची निर्मिती झाली. स्पर्धा परीक्षेची सुरुवात, ICS परीक्षेची सुरुवात पण कॉर्नवॉलिसच्या, हे बरोबर आहे. बेंटिक बघा, लॉर्ड बेंटिक, प्रतिबंधीचा कायदा कधीचा आहे? 1829.
मदत कोणी केलेली आहे? राजा राममोहन रॉय. कुणी मदत केलेली आहे हा कायदा करण्यासाठी बेंटिंक यांना? राजा राम मोहन रॉय. अतिशय महत्वाचा IMP प्रश्न, इथून सारखा सारखा ह्या सतीबंदी कायद्यावर प्रश्न विचारला जातो. 1829चा कायदा आहे, राजाराम मोहन रॉय यांनी मदत केली. तर मेकॉले बघा, की मेकॉलेंचं राज्य खालसा धोरण, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मेकॉलेंनी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केलेली आहे. शिक्षणाशी संबंधित जर कार्य असेल तर मेकॉले यांचा संबंध आहे. आणि राज्य खालसा जे धोरण आहे तर ते कुणाचं आहे? तर ते आहे डलहौसी. कुणाचं आहे? डल. राज्य खालसा धोरण कुणाचं आहे? डलहौसी. त्याच्यानंतर पुढे एशियाटिक सोसायटीची स्थापना टिंबटिंब शहरात झाली. कोलकाता, मुंबई, चेन्नई, नागपूर. एशियाटिक सोसायटीवर कधी हा एशियाटिक सोसायटी हा पर्याय तुम्हाला पर्यायामध्ये दिसेल. 1, 2 ते 3 वेळा पर्यायामध्ये किंवा सरळ सरळ प्रश्न 2-3 वेळा repeat झालाय बघा. एशियाटिक सोसायटीची स्थापना, त्यामुळे हा भाग अतिशय डिटेलमध्ये व्यवस्थित करा. कोलकाता, मुंबई, चेन्नई आणि नागपूर. अगदी सुरुवाती वसाहतवादाचा काळ सुरू झाला, इंग्रज भारतात आले आणि त्या कालखंडामध्ये एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. आणि ज्यावेळी भारतामध्ये इंग्रज आले होते तर त्यांच्या कार्याचं किंवा कार्यक्षेत्र काय होतं? तर बंगाल, म्हणजे बंगालच्या आसपासचा भाग. मग बंगालशी संबंधित कोणता पर्याय दिसतोय? मुंबई नाही, महाराष्ट्रात येतं. चेन्नई नाही, साऊथला येतं. नागपूर पुन्हा महाराष्ट्रात येतं. म्हणजे बंगालशी संबंधित कोणता पर्याय आहे? कोलकाता. म्हणजेच एशियाटिक सोसायटीची स्थापना कुठे झाली? तर कोलकाता. आता पुढे बघा, एशियाटिक सोसायटी डिटेल माहिती घेऊ आपण. 1784. परत एकदा तुम्हाला घटना कालानुक्रमे लावा. तिथं सुद्धा एशियाटिक सोसायटी घटना कालानुक्रमे लावायला प्रश्न आलेला आहे. आणखीन एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला हा पर्यायामध्ये दिलाय. ज्यावेळी आपण इयत्ता 8वीचं पाठ्यपुस्तक पाहू, आधुनिक भारताचा इतिहास, त्यावेळी बघा माझं असं नियोजन आहे की ज्यावेळी आपण इयत्ता कव्हर करू त्यावेळी त्या इयत्तेनुसार आलेले PYQ आणि काही MCQ आपण जर कव्हर केले, ज्यावेळी आपले 8वी इतिहासचं पाठ्यपुस्तक कंप्लीट होईल रिव्हिजनचं, त्याच्यानंतर दुसरा व्हिडिओ येईल आपला त्याच्या 8वी पाठ्यपुस्तकावर आलेले आधुनिक भारतावर आलेले PYQ आणि MCQ. तर तिथं हा तुम्हाला डिटेलमध्ये या गोष्टी क्लिअर होतील. त्यामुळं नक्की आपल्या चॅनलशी जोडले जा, कारण तुम्हाला नक्की बघा, तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर काहीही विचारलं जात नाही आणि खूप मोठा गैरसमज आहे, काहीतरी अवघड असतं वगैरे. आपण त्या गोष्टी अगदी बारीक सारीक गोष्टी असतात त्यापैकी काय वाचायचं काय नाही वाचायचं एवढं जरी आपल्याला जरी समजलं तरी आपल्याला जास्त वेळ लागत नाही अभ्यास करताना. आता 100 पेजेसची पाठ्यपुस्तकं आहेत. 100 पानं आपल्या महत्त्वाची आहेत का? किंवा 100 पेजेस मधलं सगळंच आपल्याला परीक्षेला येणार आहे का? नाही. काही ठराविक डाटा, काय स्किप करायचं, काय आपण घ्यायचं, हे हायलाईट करून तुम्हाला माझं जर टेलिग्राम चॅनल आहे अध्ययन स्पर्धा परीक्षा हेल्प डेस्क, तर आपल्या टेलिग्रामची चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेल. 10वी ते 10वीपर्यंतची सगळे भूगोलाची पाठ्यपुस्तकं तुम्हाला विथ हायलाईट करून दिलेली आहेत. तेवढं जरी पार्ट तुम्ही व्यवस्थित वाचला तर तिथूनच तुम्हाला प्रश्न आलेले पाहायला मिळतील. इतिहासाचं पण आपण लवकरच चालू करतोय. इतिहासाचे पण सगळी पाठ्यपुस्तकं आहेत 12वीपर्यंतची, तुम्हाला हायलाईट करून मी तुम्हाला आपल्या टेलिग्रामवर अपलोड करून देईन. त्यामुळे टेलिग्राम चॅनलशी पण तुम्ही नक्की कनेक्ट राहा. तर एशियाटिक सोसायटी 1784 मध्ये झाली स्थापना. कुणी स्थापना केली? पुढाकार कोणी घेतला? तर एशियाटिक सोसायटी स्थापनेशी संबंधित कोण आहे? विल्यम जोन्स. कुठे झाली? कोलकाता. तर काय उद्देश होता याचा? तर भारतातील इतिहास आहे, संस्कृती आहे, भाषा आहे व प्राचीन ग्रंथांचा अभ्यास करणे, पूर्वेकडील ज्ञानाचा प्रसार करणे. कार्य काय केलं एशियाटिक सोसायटीनं? प्राचीन ग्रंथांचे संशोधन व भाषांतर. म्हणजे बघा, एखाद्या भागावर त्या भागाची संस्कृती, तिथल्या धार्मिक प्रथा, तिथल्या चालीरीती माहीत असणं अपेक्षित आहे. म्हणजे भारतावर इंग्रजांनी राज्य केलं पण ते इतकं साधं सहज होतं का? सोपं होतं का? भारतामध्ये जे सर्व धर्मीय लोक राहतात, मग भारतामध्ये ज्या चालीरीती आहेत, धर्म आहेत, त्यांच्या ज्या पद्धती आहेत, त्यांचे कायदे आहेत, या सगळ्यांचा अभ्यास करता यावा, भारतीयांची मानसिकता कळावी, यासाठी या एशियाटिक सोसायटीची स्थापना झाली. आणि जे भारतीय जे ग्रंथ आहेत त्यांच्यावर संशोधन झालं आणि त्यांचं इंग्रजीमध्ये भाषांतर झालेलं आहे मार्फत, तर या एशियाटिक सोसायटी मार्फत. पुढे आता गटात न बसणारे पद ओळखा. इथं काय दिलेलं आहे? कलमा, हदीस, नमाज आणि रोजा. ज्यावेळी आपण मुस्लिम धर्म अभ्यासतो, प्रत्येक धर्माच्या काहीतरी चालीरीती असतात. त्या पद्धतीनं मुस्लिम धर्मामध्ये काही 5 नियम सांगितलेले आहेत. 5 नियम. आणि या 5 नियमामध्ये बघा, तर पहिला आहे इथं 5 नियमामध्ये काय आहे? कलमा. आता कलमा म्हणजे काय? तर अल्लाह एकच आहे ही भावना. त्याच्यानंतर दुसरा आहे नमाज. तर
नमाज पडतात ती लोक, मुस्लिम लोक नमाज पडतात. तर देवाची प्रार्थना म्हणजेच नमाज. त्याच्यानंतर रोजा, रमजान महिन्यामध्ये जो उपवास धरला जातो त्याला म्हटलं जातं रोजा. चौथा आहे हज, म्हणजे व्यक्तीने आपल्या जीवन प्रवासामध्ये किंवा आयुष्यभरात एकदा तरी मक्केला जाऊन यावं किंवा हज यात्रा करावी, हा एक नियम आहे. आणि पाचवा आहे जकात. तर जकात म्हणजे काय, तर आपली जी संपत्ती आहे त्या संपत्तीपैकी रक्कम काही थोडासा भाग काय केला पाहिजे, दान केला पाहिजे. हे काय आहे तर 5 नियम आहेत मुस्लिम. आणि इथं बघा, इथं कलमा आहे, तर नमाज आहे, रोजा आहे. तर हे काय झाले, नियम झाले. आता हदीस का वेगळा आहे, तर मोहम्मद पैगंबर यांनी जी दिलेली शिकवण आहे, पैगंबरांची शिकवण म्हणजेच काय, हदीस. त्यामुळं नियमामध्ये बसत नाही, नियम आणि शिकवण दोन्ही वेगळ्या आहेत. त्यामुळे कलमा, नमाज, रोजा हे काय आहेत, मुस्लिम धर्माचे नियम आहेत. तर हदीस काय आहे, पैगंबराची शिकवण आहे. त्यामुळे उत्तर काय येईल, गटातनं बसणारे ऑप्शन क्रमांक डी. पुढे कारण आता पुन्हा इथं कलमा अर्थ दिलेला आहे, अल्लाह एकच आहे आणि मुहम्मद पैगंबर हे त्याचे प्रेषित आहेत. ही श्रद्धा व्यक्त करणारे वाक्य म्हणजे कलमा. हज म्हणजे काय, मक्का येथे केले जाणारे पवित्र तीर्थयात्रा. नमाज म्हणजे काय, दिवसातून 5 वेळा केली जाणारी प्रार्थना. रोजा म्हणजे काय, रमजान महिन्यात ठेवला जाणारा उपवास. आणि तर प्रेषित मोहम्मद यांची शिकवण व कथन म्हणजेच हदीस. पुढे 12 नंबर, खालीलपैकी कोणता शोध होल्ड मॉन्टने लावला. शरीरातील बघा, शरीरातील रक्त हृदयापासून निघून रक्तवाहिन्यापर्यंत सर्व शरीरभर पसरते. हा नाही, हा रक्ताभिसरणाचा शोध आहे, हार्वे यांनी लावलेला आहे. त्याच्यानंतर रसायन व औषधशास्त्र एकमेकांशी आहेत, हे पण नाही. तिसरा आहे कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध, तर हॉलमॉन्टने लावलेला शोध आहे कार्बन डायऑक्साईड वायूचा शोध. तर निसर्ग वैश्विक गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांतावर काम करतो, म्हणजे गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत आहे तर तो कोणाचा आहे, न्यूटनचा आहे. त्यामुळे आपलं उत्तर असेल हॉलमॉन्टने लावलेला शोध कार्बन डायऑक्साईडचा शोध. पुढे 13 नंबर, पेट्रार्क, बोकॅशिओ आणि मॅकियाव्हेली. टिंब हे या देशाचे साहित्य होते. इंग्लंड दिले, फ्रान्स दिले, इटली दिले, जर्मन दिले. पेट्रार्क, बोकॅशिओ आणि मॅकियाव्हेली कुठले आहेत, तर इटलीचे आहेत. ऑप्शन क्रमांक सी. त्याच्यानंतर पुढे 14 नंबर, खालील घटना योग्य कालक्रमानुसार लावा. बघा, तुम्हाला साल विचारलं जात नाही किंवा तुम्हाला ही घटना फक्त किती, त्याच्यामध्ये अंतर काय आहे. इतिहास म्हणजेच काय असतं, तर अशा कड्या असतात बघा, आणि त्या कड्या आपल्याला फक्त जोडत जायच्या असतात. तर घटना असतात. मग आता 1857च्या उठावानंतरच्या काय घटना, आधीच्या काय घटना, त्यांचा क्रम फक्त माहीत असणं इथं तुम्हाला अपेक्षित आहे, साल माहीत असणे नाही. आता इथं ह्या सगळ्या चार विधानं दिलेले आहेत. काय दिले, दिले कानागावा करार आहे, दिलेला आहे कमोडोर पेरीचे एडो येथे आगमन आहे, दिलेला आहे जपानने कोरिया व आपल्या आधिपत्याखाली आणल्याने, आहे मेईजी क्रांती. आता या सगळ्या घटना कशाशी संबंधित आहेत, जपान. आता जपानमध्ये पहिली घटना काय घडलेली आहे, तर जपानमध्ये अमेरिकेचा नौदल अधिकारी कमोडोर पेरीचे एडो येथे काय झालेला आहे, आगमन झालेलं आहे. तिथला जो व्यापार आहे तर त्यानं काय केलेला आहे, व्यापार बाजारपेठ खुली केलेली आहे. आणि त्याच्यासाठी नंतर कोणता करार झालेला आहे, कानागावा करार. म्हणजे पहिलं विधान कमोडोर पेरीचं एडो येथे आगमन असेल जपानमध्ये. तर दुसरा करार आहे कानागावा करार. तिसरं विधान आहे मेईजी क्रांती. आणि चौथं विधान आहे जपानने कोरिया व फार्मोसा आणले. हे क्रम कसा पाहिजे बघा, इथं क्रम कसा पाहिजे, ब अ ड क ए मध्ये क्रमांक ए. 15. आता पुन्हा इथं सगळे व्यवस्थित माहिती दिलेली आहे. कानागावा करार काय आहे, जपान व अमेरिकेमधील एक महत्वाचा आंतरराष्ट्रीय करार आहे. कमोडोर पेरीच्या एडो येथे आगमन 1854 आणि टोकियो येथे आगमन ही जपानच्या इतिहासातील एक महत्वाची घटना आहे. त्याच्यानंतर इथं पुन्हा दिलेलं आहे तर मेईजी क्रांती. आणि इथं फक्त साल लक्षात ठेवू नका तुम्ही, तर कोरिया आणि फार्मोसा आपल्या आधिपत्याखाली घेतली. क्रम कसा असणार आहे, पहिलं पेरीचं एडो येथे आगमन, दुसरा आहे कानागावा करार, तिसरा आहे मेईजी क्रांती आणि चौथा आहे जपाननं कोरिया आणि फार्मोसा आपल्या आधिपत्याखाली घेतली. पुढे आता चुकीची जोडी ओळखा. इथं काय दिलेलं आहेत, प्रमुख दिलेले आहेत किंवा क्रांतिकारक दिलेले आहेत आणि त्यांच्याशी संबंधित देश दिलेला आहे. घाना असेल, केनिया असेल, झिम्बाब्वे असेल, हे छोटे छोटे जे भाग आहेत, देश आहेत, तर त्यांच्या पण काही स्वातंत्र्य चळवळी आहेत. त्याच्यासाठी प्रयत्न केलेले जे क्रांतिकारक आहेत त्यांची नाव कॅम नक्रुमा घाना या देशाच्या
हे पण बरोबर आहे. जोमो केनेटा यांचा संबंध केनियाशी आहे किंवा हे क्रांतिकारक केनियाचे आहेत, बरोबर आहे. रॉबर्ट मुगाबे झिम्बाब्वेचे आहेत, हे बरोबर आहे. तर स्टॅनले यांनी आफ्रिकेचा शोध लावलेला आहे. स्टॅनले क्रांतिकारक नाही आणि इंग्लंड दिलेला आहे. त्यामुळे असेल चुकीची जोडी ऑप्शन. पुढे आता 16 नंबर. व्यापाराच्या वाढीसाठी चीनमधील युरोपीय व्यापाऱ्यांनी टिंबटिंब या नावाची व्यापारी संघटना स्थापन केली. तर कोणती व्यापारी संघटना स्थापन केली? मांचू. क्रमांक डी. पुढे संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील खालील घटना योग्य कालक्रमाने लावा. चळवळ पहिली घटना कोणती आहे? तर इथं आहे दार कमिशन. दार कमिशन. त्याच्यानंतर दुसरा आहे अकोला करार. तिसरी घटना आहे नागपूर करार आणि चौथी घटना आहे फाजल अली कमिशन. बघा पहिली क अ ड ब. क अ ड ब कुठं आहे? ऑप्शन क्रमांक ए मध्ये. त्यामुळे उत्तर काय असेल? ऑप्शन क्रमांक ए. आपल्या भारताला स्वातंत्र्य मिळाले 1947. 1960ला महाराष्ट्र मराठी भाषिकांचा प्रदेश महाराष्ट्र बनण्याच्या आधीची सगळी पार्श्वभूमी आणि त्याच्यासाठी फाजल अली कमिशन बसलेलं होतं. दार कमिशन असेल, नागपूर करार, अकोला करार झालेला. त्यामुळं इथं क्रम कसा असणार आहे? क अ ड ब. नंतर पुढे आता ही याची सगळी डिटेल माहिती तुम्हाला इयत्ता 9वीच्या पाहायला मिळेल. त्याच्यानंतर सयाजीराव गायकवाड. हा 9वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये. आता सयाजीराव गायकवाड बघा टिंबटिंबचे शासक होते. सातारा संबंधित भोसले. त्याच्यानंतर सांगलीशी संबंधित पटवर्धन. तर कोल्हापूरशी संबंधित शाहू महाराज. उरले कोण? तर बडोदा. सर्वांना माहीत आहे. तर सयाजीराव गायकवाड हे कोणत्या संस्थानाचे शासक होते? तर बडोदा. ऑप्शन क्रमांक बी. पुढे 19 नंबर. पीटीआय, युएनआय, समाचार भारती, हिंदुस्तान समाचार, टिंबटिंब आहे वृत्तसंस्था, वृत्तपत्रे, वृत्तवाहिन्या आणि रेडिओ स्टेशन्स. ज्यावेळी स्वातंत्र्यानंतरचा भारत हा तुम्हाला 9वीला पाठ्यपुस्तकामध्ये हा सगळा भाग दिलेला आहे. त्याच्यामध्ये पीटीआय या संस्थेबद्दल डिटेल माहिती दिलेली आहे. पीटीआय काय आहे? तर वृत्तसंस्था आहे. वृत्तपत्र, वृत्तवाहिन्या नाही, रेडिओ स्टेशन्स नाही. म्हणजे बघा तुम्हाला फक्त पीटीआय एकतरी काय आहे? पीटीआय, युएनआय. ऑप्शन क्रमांक ए. पुढे भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह टिंबटिंब येथे आहे. तर भारतात शिलालेखांचा सर्वात मोठा संग्रह कुठं आहे? तर म्हैसूर येथे आहे. ऑप्शन क्रमांक ए. 21 नंबर. खालीलपैकी कोणती नागरी सुविधा देणारी संस्था नाही? नागरी सुविधा देणारी संस्था नाही. अग्निशामक दल आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे, स्थानिक ग्राहक संरक्षण आणि तांत्रिक शाळा. तर इथं अग्निशामक दल आहे, प्राथमिक आरोग्य केंद्र आहे आणि तांत्रिक शाळा या सगळ्या नागरी सुविधा देणाऱ्या संस्था आहेत. नसलेली संस्था विचारले म्हणजे कुठलं? स्थानिक ग्राहक संरक्षण मंच. बघा त्या जिल्ह्यातील जे ग्राहक आहेत तर सोडवण्यासाठी हे स्थानिक ग्राहक संरक्षण म्हणजे त्यामुळे ही नागरी सुविधा देणारी संस्था नाही. ऑप्शन क्रमांक सी. 22 नंबर. लष्कराची छावणी, कटक मंडळ, तालुका पातळी नगरपालिका, जिल्हा पातळी जिल्हा परिषद, मोठी शहरे, महानगरपालिका. अयोग्य जोडी. अयोग्य म्हणजे काय? चुकीची जोडी शोधायची. आता लष्कराची छावणी जिथं असते तिथे कटक मंडळ असतं, बरोबर आहे. त्याच्यानंतर जिल्हा परिषद किंवा जिथे जिल्हा पातळी आहे तर तिथे झेडपी अस्तित्वात असते. मोठ्या शहरांसाठी महानगरपालिका, छोट्या शहरांसाठी नगरपालिका. आणि तालुका पातळीवर काय असते? तर तालुका पातळीवर असते पंचायत समिती. काय असते? पंचायत समिती. आणि नगरपालिका कुठं असते? तर लहान शहर. त्यामुळे बघा ऑप्शन क्रमांक बी. चुकीची जोडी कोणती आहे? ऑप्शन क्रमांक. तर पुढे 23 नंबर. खालील जोड्यामधील कोणत्या जोड्या स्थानिक कारभारातील आपला सहभाग दर्शवितात? व नागरिकांचे सनद, नागरिकांचे अधिकार, बरोबर आहे. माहितीचा अधिकार परिणामकारक सहभाग दर्शवतो, बरोबर आहे. प्रसारमाध्यम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभाराचे मूल्यमापन करतो, बरोबर आहे. आणि स्वयंसेवी संघटना स्वावलंबी भावना ठेवतात, हे पण बरोबर आहे. म्हणजे 4 विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक येईल अ ब क ड. काय प्रश्न विचारला होता? स्थानिक कारभारामध्ये
आपला सहभाग दर्शवतात कोण कोण. चार विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 24. राष्ट्रपती पदासाठी निवडणूक लढविणाऱ्या व्यक्तीने वयाची वर्ष पूर्ण केलेली असावीत. ती तर वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असावी. त्याच्यानंतर भारताचा पहिला नागरिक राष्ट्रपती आहे, त्यामुळे 35 वर्ष पूर्ण होणे अपेक्षित आहे. आता काही हे पण लक्षात लोकसभा आणि विधानसभा यांची जर पात्रता तर किती आहे, तर राज्यसभा आणि विधान परिषद, राज्यसभा आणि विधान परिषद, राज्यसभा आणि विधान परिषद. तर यांच्यासाठी जर तुम्हाला पात्रता विचारली किती असणार आहे, लोकसभा विधानसभा 25 वर्ष, राज्यसभा विधान परिषद 30 वर्ष आणि राष्ट्रपती पदासाठी किती लागते, 35 वर्ष. पुढं 25 हे टिंबटिंब या संयुक्त राष्ट्राशी लग्न बोधचिन्ह आहे. आता UN बघा, संयुक्त राष्ट्र संघ, आणि त्याच्या अंतर्गत बऱ्याचशा संस्था कार्यरत आहेत. जगातील सर्वात मोठी संस्था आहे UN. तर UNच्या अंतर्गत असणाऱ्या या संस्था, त्या संस्थेचे हे बोधचिन्ह जागतिक आरोग्य संघटनेचे बोधचिन्ह. आता UN बघा, UN ची स्थापना कधीची आहे, तर UN ची स्थापना 1945 आहे. ते जर विचार बोधचिन्ह आणि जास्तीत जास्त याच भागावर प्रश्न विचार. UN ची स्थापना आहे 45. या सगळ्या संघटना दिल्या आरोग्य संघटना UN च्या अंतर्गत कार्य करते. आणि जागतिक आरोग्य संघटना काय आहे, तर UN च्या अंतर्गत कार्य करते. स्थापना आहे 1948. त्याचं हे बोधचिन्ह. ऑप्शन क्रमांक काय येईल, एक. या 25 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1. पुढे 26 नंबर. भारताच्या सरनाम्यानुसार सत्तेचे उगमस्थान टिंबटिंब हे आहे. राष्ट्रपती, पंतप्रधान, संसद आणि भारतीय लोक. बघा, सरनामा म्हणजेच काय, प्रस्तावना. कुणी सादर केला, पंडित जवाहरलाल नेहरू. सरनामा म्हणजेच प्रस्तावना, आणि याच्यावर प्रश्न येतातच. सादर केलेला आहे नेहरू यांनी. आणि सरनाम्यानुसार उगमस्थान विचारलेलं आहे, तर जनता सगळ्यात मोठे भारतीय लोक. 27 नंबर. भारतीय संविधानाच्या सरनाम्यातील गणराज्य या शब्दाचा अर्थ, गणराज्य. परत सरनाम्यावर 2 प्रश्न आलेले आहेत. गणराज्य बघा, ए कोणतीही बाह्य सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. बी मूलभूत नियमाच्या आधारे शासन व्यवहार केले जातात. सी आहे राज्यप्रमुख निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. आणि डी आहे कायद्यासमोर सर्व समान असतात. तर इथं समानता या तत्वाशी हे विधान मिळतं जुळतं येणार नाही. मूलभूत नियमांच्या आधारे हे पण येणार नाही. कोणतीही बाह्य सत्ता ही तर सार्वभौम असा शब्द येईल. गणराज्यासाठी हे विधान येणार नाही. उत्तर आपलं असेल राज्यप्रमुख निवडून आलेला असतो, त्याला ते पद वंश परंपरेने मिळत नाही. म्हणूनच याला काय म्हणता येईल बघा, गणराज्य. याचाच अर्थ काय होतो, तर भारत काय आहे, गणराज्य आहे. वंश परंपरेनं राज्यप्रमुख निवडून दिला जात नाही, म्हणून ते काय आहे, गणराज्य. ऑप्शन क्रमांक सी. पुढे 28 नंबर. आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड करतात. आंतरराष्ट्रीय न्यायालय काय करतं, तर देशादेशामधील वाद सोडवतं. तर आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत, तर त्यांची निवड कोण करतं, तर आमसभा आणि सुरक्षा परिषदेमार्फत केली जाते. पुढे 29 नंबर. महत्वाच्या सार्वजनिक प्रश्नावर लोकमत आजमावून निर्णय घेणे म्हणजे काय. इथं पण तुम्हाला 2 वेळा प्रश्न रिपीट झाला आहे. सेम पर्याय. प्रत्यावहन म्हणजे काय बघा, प्रत्यावहन म्हणजे एखाद्याचे अधिकार काढून घेणे किंवा प्रतिनिधी पदावरून एखाद्या लोकसेवकाला दूर करणे. जन उपक्रम म्हणजे काय, नवीन कायदा किंवा धोरण. सार्वमत म्हणजे काय, तर लोकांकडून एखाद्या मुद्द्यावर मतदान घेण्याने. जनपृच्छा म्हणजे काय, मत विचारणे. आता 29चं काय असणार आहे, लोकमत आजमावून. पुढे 30 नंबर. आधुनिक काळात प्रत्यक्ष लोकशाही अस्तित्वात नाही, कारण आता प्रत्यक्ष लोकशाही म्हणजे काय, तर लोकांनी स्वतः प्रशासनामध्ये उतरून काय घेतले, निर्णय घेणे. लोकांनी स्वतः निर्णय घेणे, लोकप्रतिनिधी मार्फत नव्हे तर स्वतः निर्णय घेणे म्हणजेच काय, प्रत्यक्ष लोकशाही. आता ह्याच्यामध्ये लोकसंख्येत वाढ झाली, प्रदेशांचा विस्तार
गुंतागुंतीचे काय विचारलाय प्रश्न नीट वाचा. काळामध्ये प्रत्यक्ष लोकशाही येऊ शकली. लोकसंख्यात वाढ बरोबर आहे. पहिलं वाढ झाली हे विधान बरोबर आहे. प्रदेशांचा विस्तार वाढला हे पण. सार्वजनिक प्रश्न गुंतागुंतीचे बनले हे पण बरोबर आहे. म्हणजे उत्तर काय येईल? ऑप्शन काय येईल? ऑप्शन वरीलपैकी सर्व पर्याय. बघा मगाशी मी तुम्हाला 22 आणि 8 सांगितलं होतं. 20 आणि 10 करा. 20 प्रश्न इतिहासाचे आणि 10 प्रश्न नागरिकशास्त्र. अशा पद्धतीनं 30 प्रश्न आपण केलेले आहेत 2014च्या पेपरमधील. राहिलेले 30 प्रश्न त्याच्या व्हिडिओमध्ये आपण ते सगळे कव्हर करू. आणखीन एक आपला आज व्हिडिओ येईल ज्याच्यामध्ये आधुनिक भारत पाठ्यपुस्तक अभ्यासणार आहोत. ते झालं की लगेच त्या आधुनिक मराठी जेवढे विचारलेले PYQ आणि काही एक 50+ क्वेश्चन म्हणजे जवळजवळ त्याचे 2 व्हिडिओ तरी येतील. 40 ते 45 क्वेश्चन MCQचे येतील आणि PYQ असतील. त्यामुळं ते पण व्हिडिओ पाहायला अजिबात विसरू आणि कन्सिस्टंटली व्हिडिओ देण्याचं मी नक्की वेळ असल्या कारणाने प्रॉपर TETसाठी विषयाची पण प्रॉपर तुमची तयारी करून घेऊ. त्यांना कोणाला लेक्चर समजलं असेल किंवा आवडलं असेल त्यांनी जरूर लाईक करा. काही सजेशन असेल तर तुम्ही सुचवू शकताय. कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहिजेल आहेत किंवा आता तुम्हाला काय तुमची गरज आहे, तुम्हाला आत्ता कोणता कंटेंट हवा आहे समाजशास्त्राशी संबंधित 60 प्रश्नांसाठी तुम्ही काहीही कोणताही कंटेंट मला विचारू शकता. त्याच्यावर आधारित मी व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करेन. चालेल, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत छान अभ्यास करा. धन्यवाद.